आणि अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी वांद्र्यामधून दादरमधल्या कबूतरखाना परिसरात गेल्याची माहिती समोर आली आहे। इथल्या एका मोबाईल दुकानामध्ये आरोपीनं हेडफोन खरेदी केला। याच मोबाईलच्या दुकानाबाहेरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहूया। बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर तो आरोपी बँड्राहून दादरच्या कबूतरखाना या परिसरात आला होता आणि तपासात असं समोर आलेलं आहे की इथे येऊन या मोबाईल शॉप मधून त्यांनी एक हेडफोन परचेस केला होता। यानंतर काल रात्री 9:30च्या सुमारास 15 ते 20 क्राईम ब्रांचचे अधिकारी इथे पोहोचले आणि सीसीटीव्ही फुटेजेस स्कॅन करत होते। तो कसा दिसतोय आणि त्यांनी त्यावेळी काय घातला होता या प्रकारची माहिती गोळा करत होते। आपण पाहू शकतो या लेनमध्ये जेवढे शॉप ओनर्स आहेत त्यांच्याकडनं त्यांची शॉपची सीसीटीव्ही फुटेज क्राईम ब्रांच चेक करत होती। सर, आपलं नाव काय? संकेत टाकतो। आपली इथे कुठली शॉप आहे? आमचं ऑफिस आहे आतमध्ये। ऑफिस आहे आतमध्ये। काल क्राईम ब्रांचची टीम किती वाजता आली होती आणि काय काय विचारत होती? 9:30ला। तर आम्ही विचारलं, काय सांगितलं नाही, फक्त आम्हाला बोललं फुटेज चेक करायचं। आणि कशाबद्दल चेक करायचं काय? ते काय सांगितलं नाही। अच्छा, असं सांगितलं की सैफ अली खानचा जो प्रकरण आहे त्यामध्ये एका आरोपीने इथून हेडफोन परचेस केला होता। काय नेमका सांगितलं, काय काय आपल्याला माहिती नाही, पण ते इथे पण सगळ्यांचे फुटेज चेक करत होते। पण नंतर इकडनं काहीतरी एअरफोन घेतले असे फुटेज त्यांना मिळालं असं वाटतं। अशी माहिती मिळाली मिळाली। आणि कितीच्या सुमारास हेडफोन परचेस केला? 9 वाजता। 9 म्हणजे परवाची गोष्ट सांगतात? 16 तारखेच्या सकाळची 9 वाजता। 9 वाजता इथून हेडफोन परचेस केलाय आणि यानंतर काल 9:30च्या सुमारास रात्री आलेले। हे शॉप ओनर आहे ज्यांनी सांगितलं, मी दाखवतोय की ही जी आपण शॉप पाहू शकता की याच शॉपमधून त्यांनी हेडफोन परचेस केला होता आणि त्यानंतर क्राईम ब्रांचची टीम इथे आली आणि तपासाला वेग दिला जातोय। कुठे नेमका तो गेलाय, त्या दिवशी त्यांनी काय कपडे घातले होते या प्रकारची माहिती या फुटेजमधनं पोलिसांना मिळाली आहे। कॅमेराचा अनिलचा सूरज ओझा, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।